आता करण लागला ऐकणाऱ्याला विक्षेपणा करू. मायेला 16 पोर आहेत. पहिला पोरगा आहे मी, दुसरा पोरगा आहे तू, तिसरं पोरग तुझं आहे आणि चौथं पोरग तुम्ही आदर आहे का? बोला पटापटा. मायेला एकूण पोरं किती आहेत? 16. मी सांगितले किती? 4. मी, तू, तुझं. विषारी साप किती विषारी असला तरी डोंबारी त्याच्यावर पोट भरतो हे ध्यानात ठेवा. आणि पोट भरण्याला डोंबारी एकच काम करतो, त्याचे विषाचे 2 दात पाडतो. हा साप जर नामात वळत नसेल त्याचा अहम आणि मी नावाचे 2 दात पाडून टाका. राहू दे त्याला, राहू दे. महाराज या उद्या कोणी म्हणाय नको कुत्र सुद्धा कीर्तनाला. राहू दे राहू दे राहू दे. शिवाय तो काहीच नाही जाणत. हा भजन्या होता पहिल्या. राहू दे. विठाल मी, तू, तुझं झाले 4. आता 16 मधून 4 गेले, 12 राहिले. माईची पोरं आता 12च्या 12 ऐकायची आहेत. 1 काम. काम आणि पाया पडून सांगतो, शरीरातला काम ज्याला कंट्रोल करता आला नाही त्याला परमार्थ कधी सफल होणार. तुम्ही म्हणाला असं का? त्याला 7 कारण आहे का. 1 कामाला वय नाही. 2 कामाला जात नाही. 3 कामाला नातं नाही. 4 कामाला शील नाही. 5 कामाला कुळ नाही. 6 कामाला काळवेळ नाही. आणि 7 कामाला लाज नाही. आणि दुसरा अध्याय डायरेक्ट म्हणतो, हा स्वभावच पाहिजे इंद्रियाचा. धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे. आणि अजून एक ओवी आहे, एक इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, ठरले न तरती विशेषण. विषय एवढे बोलायचे सोपे नाहीत. काम येतो. आणि काम कसं तयार होतो ऐका. काम शरीरात तयार झाला की तो डोळ्यावाट बाहेर पडतो. पहिलं पाप डोळ्यात येतं. डोळ्यात पाप तयार झालं की डोळा काही करीत नाही, म्हणून ते पाप मनाकडे ट्रान्सफर केलं जातं. मन काय करतं? पाप मनात आलं का 10 इंद्रियाला खवळून देतं. आणि 10 इंद्रिय खवळले की विद्वान माणूस सुद्धा बरबाद होतो. माणसं म्हणतात त्याची काळ ज्ञानेश्वरी पाठी त्यांना असं करायला नव्हतं लागत. म्हणा काम येतो. बोलायच्या गोष्टी नाहीत. मग मला संन्याशी राहायचंय. कलियुगात कोण संन्याशी राहणं चालतं? ज्याच्या डोक्यात असं कोणत्या भजन्या बिजण्याच्या बायको करून टाका. हा बावळाटपणा करू नका. इंद्रिय येते सोपी गोष्ट नाही. त्या कामानं पहिली धडक शंकराला मारली, दुसरी धडक रावणाला मारली, तिसरी धडक इंद्राला मारली, चंद्राला मारली. एक माणूस त्याने सोडला नाही. तुम्हाला मलाही त्यानंच मारलं. धडक काम येतो. इथं कापड दुकाना पुढे फ्रेश शिजवाय पाहिजे तरी माणसं उभी राहतात. तुम्ही अभ्यास करा. ह्या 3 वर्षात महिला मंडळ, या 3 वर्षाचा कोरोनापासून सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीन आहेत. 13 ते 18. आणि एकही पोरगी अजून विद्वान पोराबरोबर पळून गेली नाही. तुम्ही जगाचा अभ्यास करा. पोरगी प्रेम करताना हुशार पोराव करणारच नाही. जगात नाही, भंगरीच पोराव करणार. तुम्ही निरीक्षण करा. का? काम येतो. अंगाची खान सुटली तरी मत्स्यगंधेची संग करण्यासाठी पराशर ऋषीने सूर्य थांबवला. तुम्ही जगाचं काय घेऊन? त्याला सूर्य थांबवता आला पण इंद्रिय कंट्रोल करता आली नाही. हे बोलायच्या गोष्टी. आपलं काही चाललंय तडक ऐकतात लोक म्हणजे सांगायचं काम येतो. आणि त्याच कामानं धडक मारली
पहिले 4 सोडून द्या. मी तू तुझं हे सोडून द्या. काम 1 झाला आता. 2 क्रोध. आणि पाया पडतो तुझ्या. पौष महिना लागलाय आज. राग थोडा आकळा. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही. आता एखाद्यानं म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो इंदुरीकर बोकस. इंदुरीकर काय एका झापडीच्या घरी नाही. ते 10 लाख खर्चायचे का हा प्रश्न आहे. आणि तुमच्या पाया पडून सांगतो 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो.